हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपल्यामध्ये आहेत श्रीमान चैतन्यचंद्र प्रभूजी. चैतन्यचंद्र प्रभूंची थोडक्यात ओळख म्हणजे चैतन्यचंद्र प्रभूंनी अनेक वर्ष पदयात्रेमध्ये योगदान दिलेलं आहे. इस्कॉन आरवडेची जी जडणघडण आहे, इस्कॉन आरवडेचं जे मंदिर, वैभवशाली मंदिर आपण आज बघत आहोत, ते उभं करण्यामध्ये ज्या डोनेशन कलेक्शन असेल किंवा भक्तांचं कम्युनिकेशन असेल, याच्यामध्ये प्रभूजींचा मोठा वाटा आहे. तसेच परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांची जी पुस्तकं आहेत, जे आजकाल आपण वाचत असतो, सुखी जीवनाचा मार्ग, भूवैकुंठ पंढरपूर, हरिकथामृत, चला चला विठ्ठल दर्शनाला, हा जो अनमोल ठेवा आहे, हा निर्माण करण्यामध्ये प्रभूजींचा फार मोठा वाटा आहे. जणू काही त्यांनीच हे सर्व पुस्तकाचं टंकलेखन म्हणा किंवा छपाई म्हणा, फंड कलेक्शन म्हणा, सुखी जीवनाचा मार्ग जे फार गाजलेलं पुस्तक आहे, भूवैकुंठ पंढरपूर हे पण अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे, हे निर्माण करण्यामध्ये प्रभूजींचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनीच हे सर्व काही केलेलं आहे. आणि अजून आपण बघतो महाराष्ट्रामध्ये ज्या इस्कॉनच्या दिंडीज निघतात, जी काय आपण आळंदीवरनं येणारी किंवा देहूवरनं येणारी, आरवडेवरून येणारी, ह्या सर्व दिंड्या परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी चैतन्यचंद्र प्रभूजींना आदेश दिला होता की ह्या दिंड्या काय कर तुम्ही सुरू करा. आणि आज तागायत त्या दिंडी काय आहेत, सुरू आहेत. आणि प्रभूजी हे वेगवेगळ्या ठिकाणी जातात, भक्तांना प्रेरित करतात. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही वेळ झाला तरी प्रभूजी त्यांच्या 16 माळा न चुकता पूर्ण करतात. आणि भक्तांवरती त्यांचं विशेष प्रेम आहे आणि वैराग्यवान आहेत. महाप्रभुर भक्तगण वैराग्य प्रदान, भक्त ऐसे जाना जे देही उदास, आशा पास गेले निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. तर चैतन्यचंद्र प्रभूंचं आपण हार्दिक स्वागत करूया आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये. तर हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. तर आपण आता जे श्रीमान श्रीकृष्णदेव प्रभूजीने जी मुलाखत करून दिली, माझ्या संदर्भात परिचयात्मक जी माहिती दिली, त्याने मला बऱ्याच उंचावर नेऊन ठेवलेलं आहे. तेवढं मी काही उंच नाही किंवा तेवढ्या मोठ्या सेवा मी केलेल्या नाहीत, तरी गुरु महाराजांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या प्रेरणेनं ह्या सेवा घडत आहेत. आणि त्यांच्यामार्फतच त्यांच्या वतीनंच हे कार्य होत असतं, केलं जात असतं त्यांच्याकडून. हरे कृष्णा. तर प्रभूजींना, चैतन्यचंद्र प्रभूजींना पहिला प्रश्न आपला असा आहे की प्रभूजींचं बालपण किंवा जन्म कुठं झाला तुमचा? तसं मी महाराष्ट्रातीलच सांगली जिल्ह्यात बिटा नावाचं एक शहर आहे, बिट्याच्या शहराजवळून एक सुमारे 7-8 किलोमीटरवरती पश्चिमेला कळंबी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी माझा जन्म 1956 साली झाला. शेतकरी कुटुंबामध्ये. माझे वडील राजकीय क्षेत्रामध्ये होते, जिल्हा लोकर बोर्डाचे त्यावेळेस सदस्य झालेले होते. माझं बालपणाचं शिक्षण 4थीपर्यंत आमच्या कळंबी गावामध्ये झालं. नंतर मी हायस्कूलच्या शिक्षणासाठी माझ्या बहिणीच्या गावी, लेंगरे गावाचं नाव आहे, खानापूर तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी मी 8 वर्ष 5वी ते 11वीपर्यंत हायस्कूलचं शिक्षण घेतलं. ओके. आणि इस्कॉनशी तुमचा संपर्क कधी आला? तुम्ही कधी जोडले गेला इस्कॉन बरोबर? मी तसं नंतर मी ॲग्रिकल्चर कॉलेजला कोल्हापूरला BSc ॲग्रिकल्चर झालो. आणि त्यानंतर 1980च्या दरम्यान प्रभुपादांची मॅरेथॉनमध्ये भगवद्गीता बिटा शहरामध्ये विक्रीत करण्यासाठी भक्त आलेले होते. त्यांच्याकडून आमच्या गावातील एका व्यक्तीने, जो व्यक्ती सर्व प्रकारची पापं करत होता, 10 रुपयाची गीता, 10 रुपयाची भगवद्गीता असं म्हटल्यानंतर त्यांनी ती खरेदी केलेली होती. आणि त्यांच्याकडून मला प्राप्त झाले, मी भगवद्गीता वाचली होती. आणि ती गीता वाचून मला अशी काही स्फूर्ती झाली की आपण काय केलं पाहिजे, हरे कृष्ण मंदिराला अवश्य भेट दिलीच पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या आहेत, आपले वैचारिक गोंधळ आहे, हा मिटवण्यासाठी आपण त्या मंदिरामध्ये जाऊन तिथलं वातावरण पाहावं, त्यांचं आचरण पद्धती पाहावं, आपल्याला आनंद वाटला, समाधान, आपण तिथंच राहावं, अशा उद्देशानं मी आमच्या गावापासून सुमारे 200 किलोमीटरवरती मुंबईला जुहूच्या मंदिरामध्ये गेलेलो होतो. आणि त्या ठिकाणी भगवंताच्या योजनेनुसार परमपूज्य गुरु महाराज लोकनाथ स्वामी महाराज त्या ठिकाणी काही कामानिमित्त आलेले होते. त्यावेळेला गुरु नव्हते, ते संन्यासी होते, संन्यासी प्रचारक. जुहू मंदिरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. आणि योगायोगाने आमची भगवंताच्या कृपेनं
भेट झालेली होती आणि अशी मुलाखत प्रश्नोत्तर झाल्यानंतर पहिली भेट झालेली होती आमची आणि लोकनाथ स्वामी महाराजांची. ओके. आणि नंतर तुम्ही म्हणजे महाराजांचा तुमचा पत्रव्यवहार झाला असंही मी ऐकलं. पहिली मुलाखत अशा पद्धतीने झाल्यानंतर महाराजांनी माझा पत्ता घेतलेला होता. मी महाराजांचं नाव गाव विचारलेलं होतं. परत महाराजांचं आरोडे मूळचं गाव तासगाव तालुक्यामध्ये आहे. त्या ठिकाणी महाराज वार्षिक कार्यक्रमासाठी येत असत आणि मोठ्या उत्साहाने गावकऱ्यासोबत ते कार्यक्रमाचं नियोजन करून भजन कीर्तन त्यानंतर महाप्रसाद असा कार्यक्रम होत असेल. पण महाराजांची पहिली मुलाखत झाल्यापासून मला एक असा साक्षात्कार झाला की महाराज त्यावेळेला गुरु नव्हते, संन्यासी होते. त्यानंतर जवळ 1983 नंतर सुमारे 86 3-4 वर्षानंतर महाराज गुरु झाले. पण त्यावेळेला मला एक असा काय दिव्य साक्षात्कार झाला की हेच आपले आध्यात्मिक गुरु आहेत असं भगवंतांनी मला साक्षात्कार करून दिलेला होता. आणि मग मी महाराज पत्रव्यवहार करत असे. महाराज त्यांची उत्तरं देत असत. पंढरपूर किंवा आरोडे गावामध्ये महाराजांना वरचेवर भेटत असे. महाराजांना म्हणजे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांना तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? झू मंदिराच्या समोर जुनं संकीर्तन ऑफिस होतं आणि त्या प्रसाद हॉलही जुना होता. त्यावेळेला मी दुरूनच महाराजांना पाहिलं. तर महाराजांना पाहिल्यानंतर असं एक मला आंतरिक अशी जाणवलं की ह्या व्यक्तीचा आणि माझा फार जुना संबंध आहे आणि आपण कित्येक वर्षापासून एका विशिष्ट व्यक्तीच्या मार्गदर्शकाच्या गुरुच्या शोधात आहोत. तर ती हीच व्यक्ती आहे असं मला थोडंसं जाणवलं. ओके. आणि महाराजांचा आणि तुमचा पहिला वार्तालाप काय होता? तुमच्या दोघांमध्ये पहिलं बोलणं काय झालं होतं? महाराज असंच प्रत्येक समस्या असतात. अनेक लोकांच्या अनेक प्रकारच्या समस्या असतात. तसं माझी एक समस्या होती की मी सुशिक्षित होतो. माझ्या हातामध्ये BSc ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट होतं. जॉब करायचं म्हटलं तर कुठेही सहजासहजी जॉब भेटत होता. परंतु मला भौतिक जीवनातील कुठल्याच गोष्टीत माझं मन रमत नव्हतं. धन कमावणं किंवा धनासाठी अट्टास करणं, नोकरी करणं, चाकरी करणं असल्या गोष्टी माझ्या मनात कधीच येत नव्हत्या. मला एकच होतं आपण मन प्रसन्न असलं पाहिजे. आपण मनानं प्रसन्नतेनं किंवा मन शांत मनस्थितीत आपण एखादी गोष्ट उत्साहाने केली पाहिजे. असं ते कर्तव्य कोणतं आणि जे काही कर्तव्य करायचं ती कोणती क्रिया याच्या मी शोधत होतो. आणि हे महाराजांच्या सानिध्यात गेल्यानंतर पहिल्या भेटी महाराजांनी मला काय सर्व सांगितलं नाही. फक्त माझंच मनोगत महाराजांनी ऐकून घेतलं आणि केवळ फक्त एक व्हिजिटिंग कार्ड दिलेलं होतं आणि त्यावरती म्हणलं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा मंत्र होता. पण महाराजांनी हा मंत्राचा जप करा असंही म्हटले नाही. महाराजांनी फक्त त्या ओळीवरनं बोट फिरवलं आणि ते व्हिजिटिंग कार्ड आणि एक बेटीचे माझ्या हातामध्ये दिलेलं होतं. आणि असे दुसऱ्या दिवसापासून माझा नॉनस्टॉप रात्रंदिवस हरे कृष्ण मंत्राचा जप सुरू झाला. महाराजांनी तुम्हाला पहिली आज्ञा काय दिली? म्हणजे पहिल्यांदा कसं प्रेरित केलं जॉईन होण्यासाठी? इस्कॉन जॉईन करण्यासाठी महाराजांनी कशा पद्धतीनं तुम्हाला प्रेरित केलं? महाराजांना जाणवलं की या सुशिक्षित तरुण आहे, मराठी आहे, शिकला सवरलेला आहे. हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पंढरपूरसारख्या ठिकाणी राहून महाराष्ट्रामध्ये प्रचार करण्यासाठी आपल्याला सहकार्य करेल अशा भावनेनं महाराजांनी आंतरिक इच्छा व्यक्त केल्या होत्या महाराजांचे. आणि त्या दृष्टीने महाराजांनी कृपाशीर्वाद मला दिलेलं होतं. स्पष्ट महाराजांनी आदेश दिला नाही पण वेळोवेळी पत्रव्यवहार व्हायचा. त्यावेळेला मी पंढरपूरला येत असे. पंढरपूरमध्ये कधी महाराजांच्या समेत आमची भेट होत असे, गोष्टी होत असत. महाराज एक वेळेला मला पंढरपूरमध्ये म्हणाले होते हां महाराष्ट्र देशात तुमचा काय करा प्रबोधित देश बनवा. त्याचबरोबर काय हे ठिकाण पंढरपूरचं चंद्रभागेच्या पूर्व तटावरचं आहे. हे साधनेसाठी फार उत्तम ठिकाण आहे. आपण इथे राहा, साधना करा असं महाराजांनी सुरुवातीला अपेक्षा केली होती. परंतु महाराजांनी मला प्रत्यक्ष कधी म्हटलेत की हां तुम्ही जॉईन व्हा किंवा तुम्ही
इथंच राहा असं कधी बोलले नाहीत मला. तुमच्यावरती हां. डिसिजन सोडलं होतं. हां. ओके. आणि तुमचं तर आता आपण म्हणता की BSc ॲग्री तुमचं शिक्षण झालं, तुमच्याकडे एवढं चांगलं शिक्षणाचं सर्टिफिकेट होतं. मग गावाकडनं तुम्हाला काय तुमच्या आईवडिलांचा विरोध झाला का? कारण तुम्ही पाटील घराण्यातनं होता असंही मी ऐकलं. तर एक लहानपणापासून माझा एक स्वभाव होता की मी कुणाचं काय कधीच ऐकत नव्हतो, ऐकलं नाही. त्यामुळे माझ्यावर दबाव आणण्याचं कोणी काय तसं प्रसंग आलेला नाही. आणि आईवडिलांच्या आज्ञेचं उल्लंघन करणं तसं योग्य नाही, पण लहानपणापासून माझा थोडा वेगळा स्वभाव असल्यासारखा होता. आणि त्यामुळं मी जे माझ्या मनाला जे वाटेल पटेल तेच मी करत असे. त्यामुळे त्यांनी काही मला फोर्स केला नाही किंवा बळजबरी केली नाही किंवा त्यांची इच्छाही असेल, पण त्यांनी स्पष्ट रूपाने कधी माझ्यासमोर बोलून दाखवली नाही की मी लग्न करावं किंवा व्यवस्थित नोकरी करावी. त्यांच्या घरगुती कार्यक्रमामध्ये त्यांना सहकार्य करावं अशी काय नाही. मी BSc ॲग्रिकल्चर झालेलो होतो, पण गावामध्ये आमच्या शेतामध्ये गाई चारण्यासाठी घेऊन जात असे. बरोबर पुस्तकं मोठमोठ्या संताजीचे किंवा क्रांतिकारांचे चरित्र वाचत असे. वीर सावरकरांचं चरित्र वाचलं, महात्मा गांधीचं चरित्र, विवेकानंदाचं वाचलं, आझाद हिंद, हां यांचं चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद असे वाचनाचं मला आवड होते. आणि मी वेळ काय करायचं, गाई शेतामध्ये घेऊन जात असे, गायीनं चारायला सोडून किंवा बांधून मी पुस्तक वाचत असे, त्यांच्या मनाप्रमाणे आपलं वागत असे. ओके. मग तुम्ही पण इस्कॉन पहिल्यांदा कुठं जॉईन केलं होतं? तसं इस्कॉनशी पहिल्यांदा माझा संपर्क झोळच्या मंदिरामध्ये परमपूज्य गिरिराज महाराजांच्या रूममध्ये माझी आणि महाराजांची मुलाखत झालेली होती. आरवड्याचे त्यावेळचे भक्त भागवत प्रभू होते वृद्ध, त्यांनी माझी महाराजांची मुलाखत करून दिलेली होती. आणि मी महाराजांची पहिली मुलाखत झाल्यानंतर परत गावी गेलेलो होतो. आणि 83 साली आमची पहिली मुलाखत झाली. आणि 1984मध्ये मी पदयात्रेमध्ये जॉईन झालो. महाराजांची इच्छा होती की मी मंदिरात राहावं, साधना किंवा ट्रेनिंग घ्यावं, म्हणून महाराजांनी मला दिल्लीला घेऊन गेले. ग्रेटर कैलासमध्ये मंदिर होतं, ग्रेटर कैलास पार्ट 2मध्ये. त्यावेळेला तिथं गेलो, पण तिथं मी थांबू शकलो नाही. एक दिवस दुसऱ्या दिवशी मी तिथून परत आलेलो होतो. त्यामुळे आमचा पत्रव्यवहार होत असे, परंतु महाराजांनी परत मला आमच्या ठिकाणी असं. पण ज्यावेळेस पदयात्रा 2 सप्टेंबर 1984 साली चालू होणार होती, त्याच्या अगोदर महाराजांनी मला चैतन्य महाप्रभूंच्या 5शताब्दी महोत्सवानिमित्त इस्कॉनने पदयात्रा आयोजित केलेली आहे. आपण या पदयात्रेत या म्हटल्यानंतर गुरूंचा आदेश म्हणून मी पदयात्रेत गेलेलो होतो. आणि एवढ्या कालामध्ये महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ग्रंथाचं अध्ययन करणं किंवा नामजप करणं, याच्यामध्ये माझ्या अंतरामध्ये किंवा अंतरचैतन्यामध्ये असा काही बदल झालेला होता की आपण काय केलं पाहिजे. गुरुने आपल्यावरती हेतुकी कृपा केलेली आहे. बऱ्याच वेळेला पण पाहतो गुरुचा शोध घेतला जातो, त्यानंतर गुरुची सेवा केली जाते, गुरुचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. परंतु मला हे काही न करता पहिल्या भेटीतच महाराज मला सर्व काही दिलेलं होतं. त्यामुळे गुरूंची काहीतरी आपल्या हातून सेवा घडलीच पाहिजे, केलीच पाहिजे, ह्या उद्देशाने पदयात्रेत जाऊन गेलेलो होतो. मी फुल टाईम इस्कॉनचा डेव्होटी बनेन किंवा फुल टाईम सर्व वेळ ब्रह्मचारी राहेन, असला कुठलाही उद्देश नव्हता माझा. फक्त आपण गुरूंना प्रसन्न करणं, गुरुच्या आज्ञेचं पालन करणं, ह्या उद्देशाने पदयात्रेत गेलेलो होतो. पदयात्रेत तुमची काय सेवा होती, म्हणजे कशा पद्धतीच्या सेवा तुम्हाला होत्या? पदयात्रेमध्ये सुरुवातीला मी महाराजांचं एक पर्सनल असिस्टंट किंवा पर्सनल सेवक म्हणून होतो. आणि त्यानंतर मला अकाउंटंट किंवा कॅशियर या स्वरूपाची सेवा महाराजांनी दिलेली होती. ओके. थोड्या वेळासाठी, जास्त दीर्घ काळासाठी नाही. मग त्यावेळी तुम्ही कॅशियरची सेवा करत होता. पदयात्रेमधलं एखादं तुमचं महाराजांचं वार्तालाप, असं एखादं तुमची आठवण तुम्ही सांगू शकता? महाराजांचे तसं बऱ्याच आठवणी आहेत, पण अचानक उत्स्फूर्तमध्ये सांगायचं म्हटलं तर एक की महाराज मला फार प्रेमानं काय ते मित्रत्वानं वागत असत. आता जसे आपली मुलाखत चाललेली आहे,
या पद्धतीनं आम्ही हितगुज करत असे महाराजांच्या सभेत. हां, आणि म्हणून मी महाराजांची सेवा करत असे. त्यांना झोपवण्यापासून उठवण्यापर्यंत जे काही छोटी मोठी सेवा आहे ती मी सेवा करत असे. पण माझ्या सेवेने महाराज फार प्रसन्न होत असत. मी महाराजांना माझं कधी कधी प्रश्नोत्तर व्हायचा, तर महाराजांना एक मी प्रश्न विचारला होता. हे जे काय सर्व संन्यासी आहेत, गुरु आहेत किंवा भक्त आहेत, हे संन्यासी किंवा आत्मसाक्षात्कारी असतात का? हां, किंवा संन्यास कुणाला दिला होतो, त्याची गुणवत्ता काय असते? तर महाराजांनी सांगितलेलं होतं की त्यावेळेला की त्याचे गुणवत्ता हेच असते की ते सेवाभावस्त पूर्ण भगवंताच्या सेवेसाठी समर्पित असतो आणि सेवेच्या अनुसार त्याला संन्यास दिला. आणि साक्षात्कारी अनुभवी असतात का? तर महाराजांनी त्यावेळेला म्हणलं स महात्मा सुदुर्लभा असं उत्तर दिलेलं होतं. हा एक प्रसंग झाला. परत महाराजांच्या बद्दल विशेष महाराजांचा गुण मला जाणवला. किती जरी प्रतिकूल परिस्थिती आली, किती तरी मनाला टेन्शन आणणारी किंवा विचलित करणारी अशी स्थिती आली, तर महाराज एकदम शांत असत. कधी कधी कोणावर ते क्रोध करत नाहीत. आणि त्याचबरोबर संयमशील प्रत्येक असे समस्त व्यक्ती किती जरी रागावलेला, किती जर वेगळ्या मनस्थितीत असला तरी महाराज एकदम शांत, अगदी पर्वतासारखे शांत मनस्थितीत असत. दर्शकांना मला एक सांगायचे, ज्यावेळी चैतन्यचंद्र प्रभूजी महाराज म्हणत आहेत, म्हणजे ते परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांबद्दल ते सांगत आहेत. चैतन्यचंद्र प्रभूंची, श्रीमान चैतन्यचंद्र प्रभूजींची परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांकडून दीक्षा झालेली आहे. तर मला अजून एक असं विचारायचे प्रभूजी की लोकनाथ आमचे जीवन हे पुस्तक हे आपण तयार केलं, म्हणजे धोंडीराम आप्पा, ज्यांना आपण धर्मावतार प्रभू असं म्हणतो, त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि पुस्तकाचं संकलन म्हणा किंवा त्याच्या निर्मितीमध्ये प्रभूजींनी फार मोठी सेवा केलेली आहे. तर त्या पुस्तकामध्ये आपण ज्यावेळी महाराजांबद्दल लिहिता, तर तिथे एक वाक्य आहे की महाराज तुम्हाला असं म्हणतायत की भक्तीची शक्ती निर्माण झाल्यानंतर व्यक्ती कधीही विचलित होत नाही, असं एक वाक्य आहे. त्याच्या आधी काय, म्हणजे तो प्रसंग काय होता की महाराजांनी कोणत्या प्रसंगामध्ये तुम्हाला ते सांगितलं होतं? या भौतिक जगामध्ये वावरताना आपण अनेक लोकांशी आपला संपर्क येत असतो. कोणी स्वार्थी असतो आहे, कोणी क्रोधी असतो आहे, कोणी अहंकारी असतो आहे. प्रत्येक जीवात्म्याचा गुणधर्म असतो की आपल्याला आपलं आधिपत्य दुसऱ्यावरती असावं किंवा दुसऱ्याकडून कशाची तर अपेक्षा असते आणि संघर्षमय जीवन असते. तर ह्या जगामध्ये वावरताना आपण जर कृष्ण भावना भावित नसो किंवा भगवंताची भक्ती किंवा नामजप साधना करत नसो, तर आपल्याला आपल्या ठिकाणी षड्रूपे आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आहे आणि दुसऱ्याच्या ठिकाणी आहे. पण अशा व्यक्ती भौतिकवादी जीवाशी आपण जर संपर्क केला तर लगेच काय होतं, संघर्ष निर्माण होतं, भांडण निर्माण होतो. आपल्या मनाविरुद्ध किंवा आपल्याला असहनीय अशा स्थितीतून जावं लागतं. अशा वेळेला काय होतं की आपलं मन विचलित होतं, क्रोधित होतं किंवा शोकाकुल होतं. परंतु अशा स्थितीमध्ये एका वेळेला मला इतराकडून बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. कारण मी क्षात्रवृत्तीचा होतो. कोणी मला काही अपमानित केलेलं किंवा उलटं बोललेलं बिलकुल आवडत नसे. मी लगेच त्या थडकापूर्वी उत्तर देत असे. त्यामुळे मला माझे बरेच काय प्रतिस्पर्धी बनलेले होते. मग अशा वेळेला भांडण, तंटा किंवा वादविवाद अशा गोष्टी होत असत. मग काही वेळेला महाराजशी, गुरु महाराजशी किंवा लोकनाथ महाराजांशी चर्चा करताना ह्या गोष्टी जाणवत असत. तर त्यावेळेला महाराज एकदा मला म्हणाले होते की अशी एक स्थिती आहे म्हणायची की ज्या स्थितीमध्ये गेल्यानंतर ह्या जगातली कुठलीही जरी शक्ती असली, आपल्याला मनाची शांती ढळू देणारी किंवा विचलित करणारी अशी कुठलीही जगात शांती काय अशी स्थिती, एक मनाची स्थिती आहे की ती ढळू शकत नाही. भक्तीची शक्ती किंवा भक्ती साधनेची शक्ती. तुम्हाला काय वाटतं की अशा स्थितीला व्यक्ती कधी पोहोचू शकतो की तो कधीही विचलित होणार नाही? कधी पोचू शकतोय, प्रत्येकाच्या कसा पोहोचू शकतो? प्रत्येकाच्या पूर्वनियोजित कर्माच्या फलानुसार किंवा प्रतिक्रियेनुसार किंवा साधनेतील गंभीरतेनुसार. पण एका वाक्यात बोलायचं झालंच तर गुरु आणि वैष्णवांची आणि भगवंताची जर एखाद्या व्यक्तीवर विशेष कृपा असेल तर तो व्यक्ती सहजासहजी पोचून जाऊ शकतो. म्हणजे गुरूंची कृपा आणि भगवंतांची कृपा
ही मनाची स्थिती स्थिर ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे असं आपलं मत आहे. नाही गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते करे ऐक्य किंवा कृष्ण काय गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज असंही म्हटलं आहे. तर भगवंताच्या विशेष करून गुरुच्या विशेष कृपेमुळं आपण ह्या भवसागरातून मनाच्या स्थितीतून मुक्त होऊ शकतो. ओके, छान. आणि मला एक अजूनही असा प्रश्न पडला होता की जे सेंटेनियल होतं श्रील प्रभुपादांची 100वी जन्मशताब्दी, याच्यामध्ये परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी आपल्या गुरु महाराजांनी आपल्याला एक सेवा, विशेष सेवा दिली होती की वेगवेगळ्या तीर्थातलं जल एकत्रित करून प्रभुपादांचा अभिषेक करायचा होता. मग त्यावेळी आपण किती तीर्थातलं जल एकत्रित केलं होतं? एक्झॅक्ट नंबर सांगता नाही येणार नाही, परंतु मी उत्तर भारतामध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री तिकडे गेलेलो होतो. परत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ, तामिळनाडू ह्या राज्यामध्ये मी फिरून जल एकत्र केलं, तीर्थजल प्रत्येक ठिकाणी जाऊन 108 तीर्थ. 108 नंबर सांगता येणार नाही मला एक्झॅक्ट, परंतु ह्या ठिकाणी गेलेलो होतो. आणि मला एक जाणवत होतं की माझ्या वेळेस मानसिकदृष्ट्या फार त्रस्त होतो त्यावेळेला, एक रजगुणाच्या प्रभावामुळं किंवा कामविचारामुळं. आणि मला ट्रॅव्हलिंग करण्याची जास्त आवड असल्यामुळं महाराजांनी मला ती सेवा दिलेली होती. पण अप्रत्यक्षपणे मला हेही जाणवत होतं की आपण स्वतः काय करत नाही, रात्रंदिवस ट्रॅव्हलिंग करणं मनाची अशी विसली स्थिती, परंतु माझ्याकडून कोणीतरी करून घेत आहे, गुरु महाराजच करून घेत आहेत. कारण अविश्रांतपणे ट्रॅव्हलिंग, रात्रंदिवस ट्रॅव्हलिंग करत असे, किंवा खाण्याची पिण्याची कुठं राहण्याची हॉटेलची सोय नाही, कुठं कधी डोंगरात तर कधी असं अरण्यात असं ठिकाणी जाऊन निळ्या ठिकाणी स्थानिक भक्ताच्या मदतीनं मी काय केलं, हे सेंटिनलमध्ये बऱ्याचशा ठिकाणचं तीर्थ जल एकत्र केलं होतं. त्यापूर्वी तो आराखडा बनवता भारतातील कल्याण नावाचा एक कल्याण मासिक, गोरखपूरचं कल्याण मासिक आहे, कल्याण मासिक आहे, त्याचा एक तीर्थांक म्हणून प्रसिद्ध झालेला होता. श्रीमान बद्रे विशाल प्रभू हे मूळचे हरिद्वार बद्रिकाश्रम उत्तराखंडचे, त्यांनी तो अंक प्राप्त करून त्यातून मी तो चांगल्या पद्धतीने अभ्यासून रिसर्च करून जेवढी भारतामध्ये किंवा त्या अंकामध्ये जेवढी तीर्थ सूचित केलेले होते त्यांची यादी बनवलेली होती. जवळ 5-6 महिने मी या सेवेत लागलेलो होतो. आणि प्रॅक्टिकली मी या ठिकाणी जाऊन गुरु महाराजांच्या आज्ञेनं तीर्थात टर्न करून तीर्थ एकत्र केलेली होती. छान. आणि ही गोष्ट अशी की ही सहस्त्रतीर्थ जल अभिषेक प्रभुपादांना सेंटिनलच्या वेळेला केला. ह्या सेवेतून जवळजवळ 80% 90% ज्या सेंटिनलचा जो एकंदर खर्च झालेला कोट्यावधी अब्जावधी रुपये, त्यात फार मोठी मदत झालेली होती. आणि सर्व खर्च जाऊन सर्व येतं चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा होऊन सुद्धा बरेचसे लक्ष्मी शिल्लक राहिलेले होते, बरंच तीर्थजल शिल्लक राहिलेलं होतं. जय हो. म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची सेवा होती. श्रील प्रभुपादांचा वेगवेगळ्या तीर्थातून जल आणून अभिषेक करण्याचं जे महत्त्वपूर्ण सेवा परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी, गुरु महाराजांनी चैतन्यचंद्र प्रभूंना दिलेली होती, ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडली होती. आता मी एकटा नव्हतो, बरेच सहकारी, बरीच मोठी टीम होती. परंतु जो मूलभूत जी काही सेवा प्राथमिक अवस्थेतील सेवा होते त्यात मी अगदी मनापासून उतरलेलो होतो. अजून एक गुरु महाराजांनी आपल्याला एक सेवा दिली होती, द्वारकेमध्ये एक गेट बनवायचं होतं. त्याचा काय इतिहास होता? तर ज्यावेळेस पदयात्रा 2 सप्टेंबर 1984 साली सुरू झाली, त्यानंतर फिरून ही पदयात्रा ज्यावेळेस द्वारकेला पोहोचणार होती, तत्पूर्वी मग वर्षभराच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एक भव्य अशा पदयात्रा द्वारम म्हणून द्वारकेच्या प्रवेशाशी हे गेट उभारण्यात येणार होतं. आणि त्याची उभारणी चालवली होती. तिचं काम चालूही झालेलं होतं. परंतु काही कारणानुसार किंवा कोणी व्यक्ती किंवा जास्त एकाग्रतेनं पूर्ण वेळ देऊन करू शकत नव्हते. शेवटी महाराजांनी मला सांगितलं की तुम्ही काय करा, त्या ठिकाणी ते पूर्ण गेट करून घ्या. मग वर्ष 1.5 वर्ष परत मी थांबवून
इकडं तिकडं सुपरविजन करून किंवा महाराजांच्या कृपेनेच एक पुण्याचे डोनर भेटले रमेश ठक्कर म्हणून, त्याने मग निधी दिला आणि ते काम पूर्ण मी माझ्या उपस्थितीत करून घेतलेलं होतं. अजूनही ते द्वार आहे. तर द्वार आहेत. परत द्वारकेच्या जे नगर परिषद आहेत त्यांनी त्यात बरेच का बदल करून आता भव्य असं दिव्य असं मोठं केलेलं आहे. पण त्याबरोबर पदयात्रा द्वारम किंवा प्रभुपादांना समर्पित एका बाजूला महामंत्र वगैरे ह्या गोष्टी होते इस्कॉनच्या, त्या आता आपल्याला दिसून येत नाहीत. छान. परत मला अजून एक प्रश्न असा होता की आरवडे जे इस्कॉन आहे ते ज्यावेळी बांधकाम सुरू होतं त्यावेळी आपण कलेक्शनसाठी बऱ्याच सेवा केल्या, म्हणजे त्याचा काय इतिहास आहे? एक तर ग्रामीण भागामध्ये मंदिर होतं, जास्त भक्तांची संख्याही त्यावेळेला होते. महाराजांचे मोठे बंधू धर्मावतार प्रभू आप्पा श्यामदास ब्रह्मचारी म्हणून एक आरोडे जवळचेच ते, मी आप्पा असे दोघं तिघाची टीम होते. आम्ही महाराष्ट्रातील ज्या त्या ठिकाणी सोने चांदीचे गलाई काम करणारे, सोने शुद्ध करण्याचे महाराष्ट्रातील विशेष करून खानापूर विटाचा भागातले लोक सर्व भारतभर विखुरलेले आहेत. त्यांच्याकडे जाऊन आम्ही निधी गोळा केलेला होता. पण त्याची सुरुवात अशी केलेली होती, आमच्याच गावचा कळंबी गावचा एक रामचंद्र कदम राम लक्ष्मणदास प्रभू म्हणून दिल्लीला असायचे. मी आणि आप्पा स्वतः आम्ही दोघेच गेलेलो होतो सुरुवातीला. त्याच्या घरी राहिलेलो, महिनाभर दिल्लीमध्ये राहिलो त्या ठिकाणी. आणि आम्ही दोघं जाऊन प्रत्येक मराठी बांधवाकडे जात असे आणि छोटी मोठी दानराशी त्यांच्याकडून जमा करीत असो. त्या बदल्याला सुखी जीवनाचा मार्ग, एक छोटं लॅमिनेशन, छोटी भेट असं देऊन प्रत्येकाकडून जवळ 1.5-2 लाख रुपये आम्ही त्यावेळेला सुरुवातीला कलेक्शन केलेलं होतं. दोघंच आम्ही गेलेलो होतो. त्याची सुरुवात अशी झाली. परत नंतर आम्ही मोठी टीम बनवून सर्व भारतभर कलेक्शन केलेलं होतं. आज आपण जे इस्कॉन आरवडे खूप सुंदर असं मंदिर पाहतोय, याच्यामध्ये डोनेशन कलेक्शन करण्यासाठी प्रभूजींनी फार कष्ट घेतलेलं आहे. अजून आपण जे पुस्तकं तयार केली, म्हणजे महाराजांची जी पुस्तकं आहेत महाराजांनी लिहिलेली, त्याचं संकलन म्हणा किंवा त्याचं डिझाईन करून घेणं, छपाई करून घेणं, त्याला फंड कलेक्शन केलं, याची सुरुवात कशी झाली होती? एकतर पुस्तकं वाचण्याची मला आवड होते. परत मी पंढरपूरमध्ये नवीन भक्त भरती झालेलो होतो. पंढरपूरमध्ये राहत होतं त्यावेळी महाराजांनी काय केलेलं होतं की मला, तुम्ही BBTचे भीमाप्रभू किंवा दुसरे अन्य भक्त काय विचारतात, मराठीमध्ये पुस्तकं प्रकाशित झाली पाहिजे, मराठीमध्ये भागवताचं ट्रान्सलेशन झालं पाहिजे, मराठी भाषेमध्ये चरितामृत किंवा दुसरे काही ग्रंथ प्रकाशित झाले पाहिजेत. असे महाराज स्वतः मराठी होते आहेत. त्यामुळं BBTची होते की त्यांनी लोकनाथ महाराजांनी काय करावं, पुढाकार घेऊन या मराठी भाषेमध्ये सर्व साहित्य भाषांतरित करून घ्यावं. पण महाराजांना पण वेगवेगळ्या व्यक्ती भेटत नव्हता. भगवानदास प्रभू होते तत्पूर्वी, परंतु चौपाटीचं मंदिर झूम असे एकत्र झालेले नव्हते. ते 2 वेगळा पडलेले होते. भगवानदास प्रभू पण त्या ठिकाणी BBTमध्ये त्यावेळेला नव्हते, ते गावे असायचे. परत मग मी स्वतः त्या BBT मुंबईमध्ये गेलो. त्यावेळेला माझ्या परीने सेवा करण्याचा प्रयत्न केला. परत भगवानदास प्रभू पण आले, त्यांच्यासमोर मी 1.5 वर्ष सेवाही केली. आणि मला थोडा अनुभव आलेला होता की पुस्तकाचं एडिटिंग करणं किंवा प्रूफ रिडिंग करणं. आणि त्यामुळं सुखी जीवनाचा मार्ग हे पुस्तक ज्यावेळेला महाराजांचं 50वी जन्मोत्सव व्यासपूजा साजरा करायचा होता, त्यावेळेला 50 प्रवचनाचं पुस्तक महाराजांना समर्पित करावं ह्या उद्देशाने मी 25 मराठी प्रवचनं अधिक 25 हिंदी प्रवचनं असे तयार केलेलं पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या 50 प्रवचनाचं मी सगळं स्वतः प्रवचनं ऐकून ते लिहून काढणं, परत टायपिंग करून घेणं, प्रूफ रिडिंग करणं, परत त्यानंतर ते लेआउट, त्यानंतर परत पुस्तक तयार करणं, ह्या गोष्टी मी स्वतः 2-3 वर्ष केल्या. आणि त्यातून मग परत महाराजांचा विचार असा झाला की 50 प्रवचनाऐवजी मोजकीच 25 प्रवचनाचं पुस्तक तयार व्हावं. आणि 25वा संन्यास ग्रहण दिनानिमित्त मग
सुखी जीवनाचा मार्ग या नावानं पुस्तक ते प्रकाशित करण्यात आलं. हे पुस्तक अत्यंत सुंदर आहे. सुखी जीवनाचा मार्ग, व्यक्तीनं कसं आपलं जीवन हे खऱ्या अर्थानं सुखी करू शकतो हे त्या पुस्तकामध्ये हा मार्ग नक्कीच आपल्याला सापडेल. आणि कदाचित तुम्ही ते वाचलंही असेल, नसेल वाचलं तर तुम्ही नक्की प्राप्त करा आणि आपलं जीवन सुखी करा. भूवैकुंठ पंढरपूर हे सुद्धा अत्यंत सुंदर पुस्तक आहे. पंढरपूरची माहिती त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? भूवैकुंठ ते प्रभूजी भगवानदास प्रभूजी परत चिन्मया माताजी म्हणून एक नागपूरच्या माताजी होत्या, त्यांनी केलेलं होतं. त्यामध्ये माझा काही सेवेचा काही संपर्क नाही त्यामध्ये. पण दुसरी जी पुस्तकं आहेत, सुखी जीवनाचा मार्ग, हरिकथामृत, त्यानंतर माझे प्रभुपाद, परत चला चला विठ्ठल, चला चला विठ्ठल, छोटं पुस्तक आहे ते. अशी काही पुस्तकं मी मराठीमध्ये भाषांतरित करून घेऊन ते सर्व एका डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे बऱ्याच गोष्टी मी एकटाच करत असे. पण आता परत त्यानंतर तुम्ही आलात, तुमची महाराजांनी या ठिकाणी पंढरपूरमध्ये BBT महाराष्ट्र पदयात्रा प्रेचे काही भक्तांना नियोजित करून त्यांच्याकडून प्रोडक्शन किंवा बुक डिस्ट्रीब्युशन किंवा रिसर्च किंवा संशोधन परत ह्या गोष्टी वाढवलेल्या आहेत. पण सुरुवातीच्या काळामध्ये काही पुस्तकं मी एकट्यानेच केली. छान. अजून इस्कॉन पंढरपूरमध्ये सुद्धा आपण होता. आधी मी असं ऐकलं अध्यक्ष होता तुम्ही इस्कॉन पंढरपूरचा. काय इतिहास, तुम्ही सुरुवातीला सीताराणी माताजींबद्दलच्या काय आठवणी तुम्ही सांगू शकता? इस्कॉन पंढरपूर 1983 साली किंवा तत्पूर्वी थोडं 1.5 एकर लँड इथं खरेदी करण्यात आलेलं. आता हरेकृष्ण धाम या ठिकाणी एक छोटंसं घर होतं आणि पत्र्याचं घर होतं. आपटे कोणीतरी होते, हरिनारायण आपटे असं काहीतरी नाव होतं ते. तर त्यांच्याकडून पुण्याचे रमेश ठक्कर म्हणून एक डोनर होते, महाराजांना भेटलेले होते. आणि महाराजांनी ती सुरुवातीला 1.5 एकर जमीन नदीच्या तीरापासून पूर्वेला असे एक पट्टीबाज असे छोटंसं घर असं खरेदी केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यावेळेला मराठी भक्त म्हणजे श्रीमान भागवानदास प्रभू, त्यानंतर जमदाग्नी प्रभू म्हणून एक दौंड तालुक्यातले ते फुल टाईम भक्त म्हणून मुंबईला होते. परत जमदाग्नी प्रभू म्हणून या ठिकाणी पंढरपुरात वास्तव्याला सकुळ साळी नावाचं एक धर्मशाळा आहे नदीच्या पश्चिमेला. त्या ठिकाणी राहून दैनंदिन साधना करीत असत. पण मला आठवतं त्या घरामध्ये परत छोटे जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांची स्थापना ज्यावेळेला झाली त्यावेळेला मी योगावन पंढरपूरला आलेलं होतं आणि त्या भक्तांच्या समेत मी इथे राहिलो. त्यानंतर परत तेवढं ब्रजभूमी म्हणून एक महाराजांच्या गावचेच आरवड्याचे ब्रह्मचारी भक्त सुनील मोरे म्हणून होते. असे 5 भक्त जमदाग्नी प्रभू या ठिकाणी ग्रंथ वितरण करत असत, आपली साधना करत असत. आणि परत त्यांच्या समेतच परत या मंदिरामध्ये किंवा जगन्नाथ, बलदेव, सुभद्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर भागवत प्रभू म्हणून होते, पांडवदास त्यांचं पहिल्या दीक्षेचं नाव होतं. परत त्यांची दुसरी दीक्षा किंवा परत दुसऱ्या गुरूंच्याकडून दीक्षा घेतल्यामुळे त्यांचं नाव भागवत प्रभू होते. ते काही दिवस होते, त्यांच्यासोबत मी काही दिवस राहिलो. परत मग काही कालानंतर ते गेलं. परत मग पदयात्रेतून महाराजांनी मला या ठिकाणी त्यांच्यासोबत पाठवलेलं होतं. परत काही कालानंतर ते गेले. परत सीता माताजी पदयात्रेतून या ठिकाणी आलेल्या होत्या. त्यानंतर जगज्जननी माताजी म्हणून एक होत्या. माझी दीक्षाही पंढरपूरलाच झालेली होती 1986 साली. तर सुरुवातीच्या काळामध्ये एक गाई होती, त्यानंतर 2 गायी होत्या. गायीची सेवा करत असो. सीता माताजी पण आम्ही दोघं काही दिवस राहिलोच या ठिकाणी. सीता माताजी फार कडक नियमाचे होते. रोजच्या रोज न चुकता ठराविक वेळेला उठणार, ठराविक पद्धतीने साधना, त्यानंतर म्हणजे आपली सेवा, गायीची सेवा, त्यानंतर सकाळ संध्याकाळ न चुकता कथा, कीर्तन, आरती, त्यानंतर छोटंसं भागवत प्रवचन, त्यानंतर परत भोग बनवून तर माताजी काय करत असे, भगवंताची निळे गाण अभंग किंवा स्तुतीपर गाणी गात भोग बनवत असे. मी बाहेर बसून अध्ययन करत असे, वाचत असे. तत्पूर्वी मी
आरती झाल्यानंतर थोडा जप करून दूध घालण्यासाठी नदीच्या पलीकडे जात असे. दूध घालून आल्यानंतर परत भोग लावून हे करायचं. महाराजांच्या घरचं एक वैशिष्ट्य असं की उद्योगी म्हटलं जातं ना, ते सतत बिझी राहत असत. महाराजांच्या कुटुंबीय अजूनही झालं तरी ते असं निवांत आहे, खाल्ल्यानंतर झोपलेलं असं नाही त्यांच्या कुटुंबामध्ये आपल्याला अजूनसुद्धा. तर सीतामाता जे होते त्यावेळेस त्यांना वाटायचं की सतत कार्यरत राहिलं पाहिजे व्यक्तीनं. मग मी असो किंवा आणि दुसरी कोणी येणारे असत, त्यांना झोपलेलं किंवा रिकाम बसलेलं की ते आवडत नसे. तर सीतामातेचा एक फार मोठा गुण होता, ते सतत बिझी असत. मग जप करताना त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांचं जपाचं स्पीड फार कमी होतं. ज्याला आपल्यासारखं एकदम स्पीड जप करत असत, म्हणून 16 माळा संपवायला किंवा वेळ लागत असेल. मग ते काय कधी कधी करत असत. प्रसाद एखाद्याला वाटायचा असेल तरीसुद्धा ते काय एका हातामध्ये जपमाळ असे आणि दुसऱ्या हातात प्रसाद वाढत असत, किंवा माळ संपल्यानंतर प्रसाद वाढत असत. पण सकाळी वेळेवर उठणं, त्यानंतर न चुकता मंगलारती, त्यानंतर भागवत कथा सकाळची, त्यानंतर संध्याकाळी न चुकता आरतीनंतर परत कृष्ण बुक भगवद्गीता वाचन. आम्ही दोघंच होतो, पण मला अजूनही आठवतं की हा कार्यक्रम पक्का होता त्यांचा. आणि त्याचा आरती त्याचं मुख्य कारण हे होतं की सीतामाताजी त्यांच्या साधनेमध्ये एवढी पक्क्या होत्या. मग तर हा एक त्यांचा फार मोठा गुण होता. आणि त्या कधी कधी मी क्षात्र स्वभावाचा, सीतामाता क्षात्र स्वभावाचे, जन्मजात पाटलाच्या कुटुंबामध्ये जन्मलेले, कोणाचं कोणा एकमेकांना मानायचं माझंच खरं असं प्रत्येकाचा भाव असतो ना. मग त्यांच्या विचारावर किंवा त्यांच्या आडवून असायचं मी माझ्या म्हणण्यावर छोटे मोठे कधी शाब्दिक बाचाबाचे व्हायचे, पण कधी कधी त्या मला बोलून दाखवायच्या माझ्या पोटच्या मुलापेक्षा. तुमच्यावर मी जीव लावलेला आहे, तुम्ही असं मला बोलतो असं म्हणायचं. तर सीतामाताजी फार जगज्जन्य असल्यासारखे मला आत्ता समजते, जाणवते की केवळ ती माझ्या एकट्यावरच त्यांनी जीव लावलेला होता. तर त्यांच्या संपर्कात येणार जे कोणी व्यक्ती होता किंवा जे कोणी भक्त आले होते तेही हेच अनुभव होते. तर सर्व भक्तीचा प्रचार व्हायला पाहिजे, हे त्यांचा मुख्य उद्देश होता. जे कोणी दिसेल त्याला हरे कृष्ण म्हणायला सांगणार, मंदिरात या म्हणून सांगणार, त्यांना प्रसाद देणार. आणि आपण सर्वांना माहीत आहे की आपल्याला माहिती आहे की महाराज सीतामाताजीनं काय केलेलं आहे, आपल्या घरातील किंवा कुटुंबातील आपल्या धर्मावतार किंवा महाराजांच्या कुटुंबातील किंवा नातेवाईकांना, जावई, मुली, नातवंड या सर्वांना काय केलं आहे त्यांनी योग्य तऱ्हेने भक्ती मार्गावर आणलेलं आहे, दीक्षित केलेलं आहे. तर सीतामाताजी वैष्णव क्रियामुद्रा विज्ञानाभुजे म्हटलं जातात ना, तशा पद्धतीनं सर्वसामान्यपणे आपण एखाद्या व्यक्तीचा भाव किंवा त्याची मनोधारणा किंवा मनाची विशालता, एकमेकाबद्दल किती बंधुत्व, प्रेम आहे, या गोष्टी आपण आपल्या बुद्धीनं आजमावू शकत नाही. तर सीतामाताजी फार मोठी भक्त होत्या. आणि हे पंढरपूरचे जे इस्कॉन भक्त आहेत ते कधी विसरणार नाहीत, ही गोष्ट खरी आहे. त्यांचेही माझे उपकार आहेत, कारण त्यांनी माझ्या बऱ्याच चुका किंवा बऱ्याच वेडवाकडं बोलणं किंवा गैरवर्तन, गैरवचन सहन करून प्रेमानं मला ते सांभाळून घेत असत. सगळ्यांवरती माताजींचं विशेष प्रेम होतं. जो त्यांच्याकडे जायचा त्यांना वाटायचं माताजींबरोबर माझा काही ना काहीतरी पर्सनल संपर्क आहे ना. तर अजून मला असं आपल्याकडनं प्रभूजी जाणून घ्यायचं की तुम्हाला असं काय वाटतं की भक्तीमधला की पॉईंट काय आहे, की व्यक्ती आता तुम्ही मला वाटतं किती वर्ष झालं भक्तीमध्ये आहात? 83 पासून म्हणजे जवळ 40, 43, 45 त्या काहीतरी असेल. हां, ओके. एवढ्या वर्ष तुम्ही भक्तीमध्ये टिकून राहिला, याचं रहस्य काय? म्हणजे तुम्हाला असं कधी बोर वाटलं का की मी उगाचच हे हरे कृष्ण या संस्थेमध्ये आलो किंवा मी बाहेर असतो तर बरं झालं असतं? म्हणजे तुम्हाला हे एवढं वर्ष 45 वर्ष भक्तीमध्ये टिकवून ठेवण्याची काय रहस्य काय आहे?
रहस्य म्हणण्यापेक्षा आपण नेहमी उदाहरण एक ऐकत असतो, वाचत असतो की मांजरी काय करते, आपल्या पिल्लांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेताना काय करत असते, तोंडामध्ये पकडत असते आणि ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पिल्लाला काय घेऊन जा. दुसऱ्या शब्दात मांजरीच्या घशामध्ये तोंडामध्ये पिल्लू असते. पण तीच मांजरी काय करते, ज्या वेळेला उंदराला पकडते तो उंदीर काय करतो, भीतीने कासळसून चिव 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 करत इकडे तिकडे पळत असतो. तर त्या पद्धतीनं वैष्णव किंवा गुरु महाराज किंवा भगवंत यांनी मला काय केलेलं पकडून ठेवलेलं आहे. मी माझ्या स्वाभाविक गुणधर्मानुसार किंवा वर्तनानुसार भले मी कोणाशी मिळून बसलं माझं वागत नाही, कोणाशी सहकार्य करत नाही, तर आळशीपणानं झोपून असतो आहे किंवा आणखीन काय काय, पण मला ते घट्ट पकडल्याप्रमाणे मी मांजरीच्या पिल्ल्याप्रमाणे भगवंताने गुरु महाराजांनी मला पकडून ठेवलेलं आहे. आणि एकच रहस्य हे तर एकच आहे की आपण जर प्रामाणिक असो, आपण दुटप्पी आपले आचरण नसेल, आपला कुठलाही भौतिक उद्देश या हरिकृष्णमध्ये सामील होण्याचा नसेल, मान प्रतिष्ठा पद ऐश्वर्य आणखीन काय काय नसेल, पर शुद्ध भगवंताची भक्ती करायची असेल आपल्याला, तर भगवंत आपल्याला सर्व वेळ आपलं संरक्षण करतात, सर्व वेळ आपल्याला काय काय योगक्षम होतात किंवा आपली भक्ती टिकवून ठेवतात, भक्तीमध्ये आनंद उत्साह देत आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सेवा करतो, जोपर्यंत आपल्या सेवेमध्ये आणि भगवंता नामामध्ये कीर्तनामध्ये रुची होत नाही, तोपर्यंत आपण स्टेबल राहू शकत नाही. तर रहस्य हेच आहे की आपण वैष्णवाच्या प्रती अपराध न करता, भले जसं काय काय तो एक गीतेमध्ये एक श्लोक आहे ना, ते साधू म्हणण्यावेत सुदुराचारो, अनन्य कुठला तो श्लोक आठवते का? अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. नाही, तो नाही, दुसरा. ओके. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. सुदुराचारो आपण असो, पण भगवंताची भक्ती करण्याच्या आपली तळमळची इच्छा असेल तर भगवंत सर्व काय करतायत, माफ करून टाकतायत. आणि केवळ एकच बघून बघतात, काय आपली भगवंताच्या चरणी आपली भक्ती करण्याची तीव्र लास, गुरुची काय चरणी आपण शरणागत होऊन गुरुच्या आज्ञेचं पालन करून गुरुच्या सेवेप्रित्यर्थ किंवा आज्ञेसाठी आपण काय पूर्णपणे समर्पित आहोत, हा जर आपला भाव असेल तर मग आपलं भगवान काय करतात, योगक्षम महाम्यहम. आपली भक्तिमय जीवनामध्ये आपण विचलित होऊ शकत नाही. किंवा किती जरी प्रतिकूल परिस्थिती आली, किती जर आपण एकाकीपणाचा अनुभव घेतला तरी आपण एकाकी असू शकत नाही. भगवंताचे भक्त, भगवंताचे सेवा, त्यातून आपल्याला काय आनंदाचे अनुभूती होऊ शकते. रहस्य हेच आहे की आपण शुद्ध वैष्णवाच्या महाराजांच्या चरणी, वैष्णवाच्या चरणी अपराधी न बनता आपण अनन्य भावानं सरळपणानं गुरुच्या आज्ञेत राहून आपण सेवा केली, साधना केली, तर आपण आपलं भक्तिमय जीवन कसं आहे, सुरक्षित आहे. छान. तर म्हणजे व्यक्तीचं जे चरित्र आहे ते पारदर्शक असायला पाहिजे, क्रिस्टल क्लिअर असं म्हणतो आपण. एकदम पारदर्शक जर राहिलं, दुटप्पीपणा नसेल, तर व्यक्ती हा टिकून राहू शकतो. गुरूंवरती, भगवंतांवरती श्रद्धा पाहिजे. तर प्रभूजी, मला अजून एक असा प्रश्न पडला आहे की तुमच्या जीवनामध्ये असा एखादा कठीण प्रसंग तुम्हाला असा आठवतो आहे, ज्यामुळे गुरु गौरांग यांनी तुम्हाला म्हणजे धीर दिला असं, आणि अशी एक काय म्हणतो संस्मरणीय अशी आठवण ज्यामुळं गुरु महाराजांची तुम्हाला त्यावेळी खूप मोठी साथ लाभली? तसं म्हणलं तर मी रजोगुणी लोकांच्या संगतीत वाढलेलो, खानपान राहणीमान सर्व प्रकारचं नको पापी किंवा दुराचारी अशा मित्रमंडळीत राहिलो. त्यांचे संस्कार, जगातील सर्व प्रकारच्या व्यक्तींच्या संगतीत राहण्याचा मला योग आला. आणि तसं परमपूज्य परमादरणीय गुरु महाराजांच्या चरणी संपर्क पण राहण्याचा योग आला. म्हणजे सर्व प्रकारच्या
लोकांच्या संगतीत राहण्याचा मला योग आला. आपली स्थिती अशी असते की पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मला व्हायचा. तर असं ज्या लोकांच्या संगतीत आपण जातो त्याचा परिणाम आपल्या चेतनेवरती होतो. आणि तर पाण्याप्रमाणे आपला रंग आपला भावही बदलत राहतो. परंतु एक गोष्ट अशी आहे की आपण जर स्वतःशी प्रामाणिक असो, स्वतःशी प्रामाणिक आणि इतर असे जर प्रामाणिकपणे राहण्याचा आपला जर खरा प्रयत्न असेल तर आपण वाचू शकतो. आता तसं म्हणलं तर माझ्या बालपणापासून काल स्त्रियांच्याबद्दल, स्त्री संगतीबद्दल बरेच माझी बदनामी झालेली होती, होत असेल, झाली होती. परंतु मी स्वतःशी प्रामाणिक होतो की आपल्याला या हरेकृष्णमध्ये आंदोलनामध्ये आल्यानंतर आपल्याला स्त्रीपासून दूर राहिलं पाहिजे. आणि भगवंताची माया अशी विचित्र आहे की मी काही स्त्रियांच्या सोबत एकटाच राहिलो आहे का इतकिंचित ते कधी माझ्या मनामध्ये काम विचार किंवा भोगवासना आले नाही. आणि मी विचार करायचो आपण जर या स्त्रियांच्या संगतीत एकटं राहिलं तर आपण दुर्वर्तन केलं तर काय होणार. चैतन्य महाप्रभूच्या कृपेने जे आपल्याला हरिनाम भेटलेलं आहे, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने जर हरिनाम भेटलेला आहे किंवा भगवतभक्ती भेटली आहे याच्यापासून आपण पतित होणार. म्हणजे अशा स्थितीतसुद्धा मी निश्चिंतपणे झोपून जात असं, मला काय अडचण वाटत नाही. तर हे काय वेळेला मग असे म्हणले मायेपासून दूर राहिलं पाहिजे, मायेपासून दूर राहिलं पाहिजे. परंतु आपण आपली जर शुद्ध प्रामाणिक इच्छा असेल, आपल्याला ब्रह्मचर्य राहायचं आहे किंवा आपल्याला एक स्त्री संगतीपासून दूर राहायचं आहे तर आपण स्वतःशी प्रामाणिकपणे असलं पाहिजे, आपला तसा प्रयत्न असला पाहिजे. मग आपण काय होऊ शकतो, दुसंगतीपासून किंवा कामुक विचारापासून दूर होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये मी महाराजांना एकदा प्रश्न विचारला होता की माझ्यामुळे आपली बरीच बदनामी होते, मला या बरोबर वाटत. तर महाराजांनी मला एकच सांगितलं होतं की तू जर प्रामाणिक असेल तर काय माझं नाव रोशन होईल म्हणून. आणि दुसरी गोष्ट अशी मला असं एक वाटायचं जसं परशुराम आणि काय जमदग्नी जमदग्नी परशुराम त्यांचा मुलगा. तर जमदग्नी रेणुका माता ना. मग रेणुका माता एकदा असं तर पाणी आणण्यासाठी गेलेलं असताना ते गंधर्व लोकांचं ते दृश्य पाहिलं आणि जलक्रीडा पाहिल्यानंतर तिचे मन विचलित झालेलं होतं. आणि विचलित झाल्यानंतर परत मग यज्ञ आदी त्यांचे दैनंदिन जी क्रिया करायचे होते ना त्या वेळ होत होता. जमदग्नीने अंतर्दृष्टीने पाहिलं की तिचं मन विचलित झालेलं आहे थोडं आणि त्यामुळे ती लेट आली. मग त्यानं काय केलं, जमदग्नी क्रोधिष्ठ मुनी होते, त्याने आपल्या पुत्रांना काय केलं, आदेश दिलेला होता. काय म्हणे ही फार काय दुराचारी स्त्री आहे, याचं तू काय ताबडतोब शिरच्छेद करून. मोठ्या मुलांना ऐकलं नाही, दुसऱ्या मुलांना ऐकलं नाही. तिसऱ्या मुलं का होता परशुराम होते. परशुरामाने काय केलं, पित्याच्या आज्ञानुसार तरुण काय केलं, मातीचं शरीर करून धड वेगळं आणि शरीर वेगळं करून टाकलं. आणि परत जमदग्नीचा राग शांत होतो आणि ते विचारतात, मी ह्या दोघांनी माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं, तू आज्ञेचं पालन केलं, काय झालं तो, मी तुझ्या आज्ञे प्रसन्न आहे, मी मला काय पाहितो, तुला काय पाहितो वर माझ्याकडून मागून घे. मग त्यांनी मागून घेतला. कुठला वर मागून घेतला होता, हे पिताजी काय कराय माने तुम्ही, ही माझी माता आहे, हिला तुम्ही काय करा, जिवंत करा. आणि तिला असंही स्मरण करून देऊ नका की ते मी तिचा वध केलेला आहे. मग हे ऐकल्यानंतर जमदग्नी महाराज ऋषी प्रसन्न होतात, त्याला तो वर देतात. सांगायचं पण ह्या कथेमधलं हे आहे की परशुरामांना माहीत होतं आपले पिताजी जमदग्नी ऋषी किती सामर्थ्यवान आहेत आणि ते आपलं रक्षण करतात. तसं मी माझ्या जीवनामध्ये माझे गुरु महाराज एवढे शक्तिशाली आहेत. मी जर प्रामाणिकपणे राहिलो तर मायेचा प्रभाव माझ्यावर पडणार नाही, कुठूनही ते मार्ग मग वाचवणारच.
त्यामुळं मी अद्याप झालं तरी भले काही कारणामुळं अलीकडच्या काळामध्ये मी महाराजापासून दूर राहतो, परंतु मला महाराज पूर्णपणे माहीत आहे महाराजाच्या मी आज्ञेमध्ये आहे आणि महाराजांचा कृपाशीर्वाद माझ्यावर आहे. नवीन भक्तांना म्हणजे भक्तीमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? तर आपली साधना ठीक केली पाहिजे. 16 माळेचा जप आहे किंवा ग्रंथाचं भागवतम आहे, सुसंगती, चांगल्या भक्ताची संगती करणं आहे आणि नम्र साधी सरळ राहणी असली पाहिजे. दुटप्पीपणा पाहिजे, भौतिकवाद नसला पाहिजे अंतकरणामध्ये. म्हणजे दुटप्पा त्यामध्ये ते कपटवृत्ती आहे, भौतिकला असा नसली पाहिजे कुठली. निष्काम भक्ती, निष्काम फक्त आपल्याला शुद्ध भक्ती करायची आहे, शुद्ध भावानं गुरुच्या आज्ञेचं करून. परत जगाच्या कल्याणे म्हटलं, आपण हरेकृष्ण आंदोलनाशी जोडले जात आहोत. तर आपण असा प्रयत्न केला पाहिजे काय, कारण आपलं स्वतःचं जीवन परिपूर्ण करून इतरांचं जीवन परिपूर्ण आनंदी सुखी बनवण्यासाठी आपण काय प्रयत्नशील असलं पाहिजे. हां, जगाच्या कल्याणात संताची विभूती म्हटलं जातं आहे, तसं आपलं जीवन सार्थ करून आपल्या परोपकाराच्या गोष्टी केल्या. मी स्वतः काही करत नाही ते गोष्टी, परंतु हे असलं पाहिजे आपल्या जीवनाचं लढा. तर हे असेल तर आपण भक्तीमध्ये उन्नत हो. आपण भगवंत आपल्याला शक्ती, बुद्धी, सामर्थ्य देतील, तशी संधी देतील. त्याच्या संधीचा आपण योग्य प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे, ज्यामुळे आपलं जीवन आनंदी, समृद्ध, भक्तिमय बनून जाईल. धन्यवाद प्रभूजी. आणि तुम्हाला असं कधी मनामध्ये असा कधी विचार येतो का की आत्ता तुमचं चालणं फिरणं व्यवस्थित आहे आणि पुढं वृद्धावस्था आणखी वाढल्यानंतर माझं काय होईल, असं कधी तुम्हाला कधी वाटलं का? कारण तुम्ही नेहमी बिनधास्त असता, हसतमुख असता, स्वतःच्या सेवेमध्ये किंवा स्वतःच्या भक्तीमध्ये तल्लीन राहता. तुमच्या मनामध्ये अशी कधी चिंता वाटते का की काय होईल भविष्यामध्ये? आणि तुम्ही एवढं बिनधास्त असल्याचं रहस्य म्हणजे काय सांगू शकता? रहस्य मनाची एक स्थिती आहे तशी, किंवा तसे स्वभाव असतो प्रत्येकाचा वेगवेगळा. कोणाला चिंता वाटते भविष्यामध्ये काय, कुठं राहायचं, काय कोण बघेल. मला काहीच वाटत नाही अजून. मी काय वाटत नाही. मी कुठल्या मंदिराशी अगदी चिटकून आहे, कुठल्या तरुशी चिटकून असं पण नाही. माझी कुठली बँक बॅलन्स आहे, माझं बँकेत खातंही नाही त्याबरोबर. आणि भगवंताची दयेनं मी कुणाकडे डोनेशन मागत पण नाही, कुणालाच काही मागत नाही. तरी पण भगवंताचं चालवलेलं, भगवंत जशी जी इच्छा असेल तसं होऊन जायला. जसं हरिदास ठाकूर, नामाचार्य हरिदास ठाकूर, अंतिम त्यांचा समय आला त्यावेळेला त्यांची इच्छा होती भगवंताने काय केलं पाहिजे, आपल्या समोर यायला पाहिजे किंवा भगवंताचं स्मरण करत, दर्शन करत आपला त्याग केला पाहिजे. असंही मला वाटत नाही, पण तरी पण वाटतं की भगवंत काय व्यवस्था करायची करेल. आता तर तेच येतील नाही, आता तो विचार करण्याचं काय कारण आहे, असं मला वाटतं. छान. तर प्रभूजींनी खूप सुंदर सांगितलं की कशा पद्धतीनं आपण भगवंतावरती अवलंबून राहिलं पाहिजे. 45 वर्ष लगातार निष्ठेनं प्रभूजींनी गुरु महाराजांची सेवा केली. गुरु महाराजही प्रसन्न आहेत प्रभूजींच्यावरती. आमचं जे डिपार्टमेंट आहे पदयात्रा प्रेस, याचं म्हणजे मेन आधारस्तंभ म्हणजे चैतन्यचंद्र प्रभूजीच आहेत. ते आहेत म्हणूनच हे डिपार्टमेंट सुरू आहे अगदी चांगल्या पद्धतीनं, आणि त्यांचा फार मोठा आधार आहे. मला अजूनही आठवतं आहे की जे एक आम्ही पुस्तक परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आमच्या गुरु महाराजांचं तयार करत होतो. कुठलं बरं ते पुस्तक होतं नवीन आता इन्स्टंटली, आम्ही जातो आमच्या गावा. हे पुस्तक तयार करताना रात्री 12 वाजले होते, तरीही प्रभूजींचा जो उत्साह आहे तो स्ट्रॉंग होता. रात्री 12 वाजले तरी ते त्या प्रिंटरकडं आम्हाला घेऊन गेले. ते पुस्तक छापायचेच कसल्याही परिस्थितीत. म्हणजे उत्साहानं ह्या वयामध्ये सुद्धा प्रभूजींचा उत्साह हा खणण्याजोगा आहे. आणि नवीन पिढीला हे जी जुनी लोकं आहेत ज्यांनी इस्कॉनसाठी संघर्ष केलेला आहे, यांचा आदर आपण सर्वांनी ठेवायला पाहिजे. त्यांचे जे संघर्ष गौरवास्पद आहे आणि ह्या सर्व भक्तांनी
कष्ट घेतले म्हणून आपण हे इस्कॉनचं वैभव पाहत आहोत. म्हणून यांच्याकडून आपण नेहमी त्यांच्याबरोबर हितगुज करायला पाहिजे, त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या संघर्षाच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. म्हणूनच आपण मला अजून एक असा प्रश्न विचारायचा होता आपल्याला, की आपण आरोडे इस्कॉन जे राधागोपाळांचं सुंदर मंदिर आहे हे निर्माण करताना आपण त्यावेळी तिथं होता आणि गुरु महाराजांचे कुटुंबीय आई पण गुरु महाराजांचे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांच्या आईला सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर सुद्धा आपला जवळचा संबंध आलेला आहे. त्यांच्याबरोबर आपली देवाणघेवाण संवाद हा झालेला आहे. तर त्यांच्याविषयी काही आठवणी, त्यांचे उपदेश असे काय आपल्याला आठवत असतील तर तुम्ही आम्हाला सांगाल का? तसं ज्या वेळेला मी प्रथम मी महाराजांना भेटलेलो होतो 1983 साली, त्यावेळेला इस्कॉन आरोड्याचं जमीन पण घेतलेली नव्हती. जमिनीच्या शोधात होते ते लोक, किंवा महाराज ज्या वेळेला येत असत आरोड्यामध्ये मंदिराची चर्चा होत असे. त्यानंतर मंदिर कुठं बांधायचं, कसं बांधायचं, काय हे चर्चा होत असे, परंतु निष्कर्षापर्यंत आलेलं नव्हतं. परंतु महाराजांची सतत उठणं बसणं भेटणं, किंवा महाराज असल्यानंतर महाराजांसमोर त्यांच्या कुटुंबियात जाणं, ह्यामुळं महाराजांच्या कुटुंबातील लोकांशी माझा चांगला परिचय झालेला होता. आणि महाराज जेव्हापासून हरेकृष्ण उत्सव आरोड्यामध्ये साजरा करीत होते 50 वर्षापूर्वीपासून, आताचा 50 की 52 वर्ष होतात, तर जवळ त्यातले बरेचसे उत्सव मी महाराजांच्या समेत आरोड्यात होतो. तर त्यामुळं अधूनमधून महाराजांच्या घरी जाणं किंवा राहणं असं. तर महाराजांचे कुटुंबीय असे आहेत की जसे गोकुळातील व्रजवासी आहेत, जास्त शिकलेले सवरलेले नाहीत, काय नाही, परंतु ते कृष्ण म्हणजे काय सर्व काय असं त्यांना वाटतं. तसं महाराजांच्याबद्दल बोलायचं तर महाराज तसे वयाने लहान, पण महाराजांचे वडील किंवा त्यांची आई किंवा बंधू गावकरी महाराजांना एवढा रिस्पेक्ट अजूनही करतात आणि करीत होते की आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती आहे, मुलगा आहे, भयांना असे एकरी नावाने कधी ते महाराजांशी बोलले नाहीत. आणि त्याबरोबर महाराजांचे आई वडील एवढे प्रेमळ होते आणि एवढे आदरणीय आणि एवढे सेवा दुसऱ्यांना सन्मान देणारेच होते की ज्यावेळी मी पंढरपूरला सुरुवातीला महाराजांच्या वडिलांना बघितलं, जे नवीन जागा खरेदी केलेले होते, छोटं घरामध्ये मंदिर बांधलेलं होतं. असेच एका आषाढीच्या वारीच्या वेळेला आरोड्यातील बरेचसे लोक आलेले होते. त्या महाराजांचे वडीलही होते. ते काय करत असत, बुक्का होता. जसे सीताराणी प्रत्येक भक्ताला बुक्का लावत असे, महाराजांना बुक्का लावत असे, तर ते महाराजांचे वडील आल्यानंतर जे हॉलमध्ये जेवढे बसलेले आहेत प्रत्येकाच्या कपाळाला बुक्का लावत असत, प्रत्येकाला नमस्कार करत असत. मी मनामध्ये विचार केला, मला माहीत नव्हतं महाराजांचे वडील आहेत. म्हटलं हा माणूस वेड्यासारखा असं का करायला लागला आहे. परत मला समजलं की ते महाराजांचे वडील आहेत आणि ते बुक्का लावत आहेत. तर महाराजांचे वडील फार प्रेमळ आणि फार आदरणीय, दुसऱ्यांना रिस्पेक्ट करणारे होते. आणि तसंच महाराजही ज्या वेळेला काही वेळा मी पाहिलं महाराजांच्या आरोड्याच्या उत्सवाच्या वेळी महाराज आलेले असताना वडील नको नको म्हणत असताना महाराज काय करायचं, त्यांचे चरणसेवा वगैरे त्यांच्या झोपल्यानंतर पाय दाबवत होते महाराज. तर आणि असेच मी आरोड्याला गेलेलो होतो आणि महाराजचे वडील काय अर्जंट कामासाठी त्यांना दुसऱ्या गावी जायचं होतं. तर ते दुसऱ्या गावी गेले, पण लगेच त्यांनी सांगितलं मी अर्ध्या तासात 1 तासात परत येतो आहे म्हणून. लगेच परत आले. तर त्यांना भक्ताबद्दल किंवा हरिकृष्ण भक्ताबद्दल किंवा इतराबद्दल एवढे आदरणाचे सन्मानाची भावना होते की ते छोटा मोठा असं विचार करत नाहीत. VIP कोण किंवा साधारण भक्त असं करतो असं ते करत नाही. प्रत्येक असे ते काय करायचं, भक्ताच्या आदरानं प्रेमानं त्याची सेवा करीत असतात. एवढे मी महाराजांच्या कुटुंबाशी एकरूप होऊन गेलेलो होतं की ते आपला कुटुंबातला घटकच असं मानत असत मला. आणि कधी कधी मी असंच एकटा काय निमित्त आरोड्याला जात असे, तर माझ्याबरोबर येणारे विचार, काय हो हे तुमच्या आई आहेत काय हो. मग एवढं प्रेमानं
सेवा करायचं, बोलणं चालणं, उठणं बसणं असं. एकटे महाराजच किंवा महाराजांचे आई वडीलच नाही तर त्यांचे बंधूही तसे होते. धर्मावतार प्रभू किंवा नंदलाल प्रभू किंवा आताचे आहेत रावसाहेब किंवा रामदास प्रभू, प्रत्येकाशी आदरानं बघतात, प्रत्येकाशी प्रेमाची ते देवाणघेवाण असते. गेल्या 40-45 वर्षामध्ये एकदाही एकमेकाशी छोट्या मोठ्या कारणावरून बाचाबाची झालेले किंवा एकमेकाबद्दल असं भांडण झालं कधीसुद्धा कोणी ऐकलेलं नाही. मी तर ऐकलेलं नाही. असे कुटुंबीय आहेत. मी माझ्या जन्मदाता आईवडिलांच्या कुटुंबामध्ये ज्या काय गोष्टी ऐकल्या नाहीत किंवा पाहिल्या नाहीत, जसं प्रेमानं एकमेकाशी वागणं, विचारपूस करणं, तसं घरात आईवडिलांचं किंवा भावाचं जे प्रेम असतं ते महाराजांच्या कुटुंबामध्ये मला भेटलं. एखाद्या व्यक्तीला जर लहानपणापासून जर आईचं किंवा कौटुंबिक प्रेम भेटलं नसलं तर माणूस काय करतो, तो क्रोधिष्ठ होतो, लोभी बनतो, स्वार्थी बनतो. पण तसं महाराजांच्या कुटुंबामध्ये दिसत नाही. एक आदर्श वैष्णव कुटुंब कसं असतं या दृष्टीनं आपण आज महाराजांच्या कुटुंबीय जीवनाकडे पाहू शकतो. ज्यावेळेस त्यांचे आई वडील होते त्यावेळेला भक्त मंडळी गेली आरवड्यामध्ये तर केव्हाही तिथं केव्हाही सगळा प्रसाद तयार असायचा, करून देत असत. तर ह्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर मला काय झालं, एक कौटुंबिक सुख किंवा आईवडिलाचं किंवा भावाचं बहिणीचं जसं प्रेम असतं ते प्रेम मला भेटलं. आणि मी असा क्रूर किंवा जंगली असल्यासारखा माझा स्वभाव होता, तर माझ्या स्वभावामध्ये बदल झाला. तर आजही असे फार दुर्मिळ असे कुटुंब आपण ह्या जगामध्ये पाहतो. तर महाराज अशा कुटुंबातच जन्माला आलेले होते. जसं नंदबाबा किंवा यशोदा माता यांच्या घरामध्येच किंवा यांच्या पोटी कुटुंबामध्येच कृष्ण अवतार घेतात, तसे महाराजासारखे शुद्ध मुक्तात्मे अशा कुटुंबामध्ये जन्म घेतात की ज्या ठिकाणी आज जसे महाराजांचे कुटुंबी होते. त्या कुटुंबातून सीतामाता जे आलेले होते. सीतामाताची माझा जास्त परिचय नव्हता, कुटुंबी असे काही परिचय नव्हता. तरी पण मी महाराजांनी मला पदयात्रेतून एकदा पदयात्रेत काही कारणावरून असं भक्ताशी काहीतरी भांडण झालेलं होतं माझं. मी म्हणालो, महाराजांना सांगितलं की मी जातो परत, मी नाही पदयात्रेत थांबत. महाराजांनी फार विचार करून किंवा अगदी चतुराने म्हणू शकत नाही, पण महाराजांनी काय केलं, ज्या चैतन्य महाप्रभूचा आणि जगदाधन पंडिताचा कधी कधी वादविवाद होत असे शिवेवरून असं तसं. महाराजांनी काय केलेलं होतं, मला जा म्हणले, आमचे आई आहेत किंवा दुसरे काय कुटुंबीय आहेत त्यांना काय करतो, साऊथ इंडियाची तीर्थयात्रा करून घेऊन ये, मायापूरला आपण भेटू परत. म्हणून त्यावेळेला आम्ही सीतामाता किंवा दुसरे आई, त्यांच्या आई, दुसऱ्या काही सुलते अशा काही माता ज्यांनी मी गेलेलो होतो. मग दक्षिण भारतामध्ये रामेश्वरम, कन्याकुमारी असं करत करत परत आम्ही जगन्नाथपुरी करून ह्याला मायापूरला पोचलेलो होतो. त्यावेळेला सीतामाताजीचा माझा थोडी परिचय झालेला होता. त्यावेळेस सीतामाताचं वैशिष्ट्य होते, ते कधी जरी भेटलं तर किती जर लेट झोपलं तरी ठराविक वेळेला उठणारच, ते स्वयंपाक तयारून वेळच्या प्रसाद तयार करून निघत असतो आम्ही. तर सीतामातेचा एक महत्त्वाचा गुण होता की तो टायमाचे पक्के होते. आप्पा पण टायमाचे पक्के होते, धर्मावतार प्रभू, हा त्यांच्या कुटुंबातील महत्त्वाचा गुण होता. तर परत मग असं करत करत आम्ही पंढरपूरला आलेलो होतो. पंढरपुरात काही वर्ष सेवा केली. गुणगावनं सीतामाता एवढे धाडसे होते की कधी त्यावेळेला नदीला पाणी वाहत असे, कमरेवरी पाणी असं, तर मी सहज असं पाणी जे कमी असं त्याच बाजूनं मी पलीकडे जात असे. तर मी निघालो पुढे, मग सीतामाताची मागं पार करत नदी पार करत पाण्यातून येत असे. तर अशा काही गोष्टी आहेत. परत न चुकता गायीची सेवा करणं, गायला दुपारी प्रसाद घेतला की 12-1च्या दरम्यान ते परत गायला चरण्यासाठी घेऊन जात असे. संध्याकाळी बरोबर 4-4:30ला परत यायचं, संध्याकाळी प्रसाद बनवायचा. दिवसाचं पक्क शेड्यूल बनलेलं असायचं, त्यात इतकींचे ते त्यांच्या शेड्यूलमध्ये बदल होत नसे. आता वक्तशीरपणा हा त्यांचा फार मोठा गुण होता. ठीक आहे. तर खूप खूप धन्यवाद प्रभूजी, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि महाराजांबद्दल, सीताराणी माताजींबद्दल
आणि स्वतःबद्दल खूप सुंदर अशी माहिती सांगितली. तर आपल्या सर्व नव्या पिढीला माझी विनंती आहे, आपण हे सर्व जुन्या भक्तांनी जो काही इस्कॉनसाठी संघर्ष केलेला आहे त्यांच्या बरोबर आपण बसलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी आपण भक्तीमध्ये आपण कशा पद्धतीनं पुढं जाऊ शकतो हे शिकून घेतलं पाहिजे. तर खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. श्रीमान चैतन्य चंद्र प्रभू की जय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की, गुरु महाराज की जय. जय. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. तर